आणि आजच्या रात्रीमध्ये आणखीन एक प्रदर्शनीय सामना झाला होता जो खातापिता ग्रुपनं जिंकला होता आणि त्यांची सुद्धा आज ट्रॉफी वितरित केली जाईल. सामनावीर अंतिम सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, फायनलचा सामनावीरा पुरस्कार विनोदजी पाटील साहेब, रिटायर्ड नेव्ही ऑफिसर्स, त्यांच्या शुभ हस्ते. जयेंद्रजी पाटील साहेब, त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया अंतिम सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, समानकरी आणि प्लेयर राजेश कोळी, फायनल मॅन ऑफ द मॅच. सामनावीर या पुरस्काराने मात्र त्यांना सन्मानित केलं जाईल. अभिनंदन. तर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण देतोय मॅन ऑफ द मॅचची या ठिकाणी ट्रॉफी आणि त्याचप्रमाणे वॉल क्लॉक सुंदर असं डिझाईन केलेलं. अभिनंदन राजेशजी. यानंतर आपण वळतोय उत्कृष्ट गोलंदाज या पुरस्काराकडे. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट गोलंदाज. चला, उत्कृष्ट गोलंदाजासाठी सुद्धा एक सुंदर अशी ट्रॉफी या ठिकाणी आहे आणि ती वितरित केली जाईल आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. जयेंद्रजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. उत्कृष्ट गोलंदाज, सर्वाधिक विकेट टेकर हा गोलंदाज ठरलाय. 40+ स्पर्धेमधील अवॉर्ड जातोय गव्हाण टीमकडे आणि गोलंदाज आहेत बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट प्रवीण कोळी ठरलेत. उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट गव्हाण टीमकडे जातोय अवॉर्ड. प्रवीण कोळी उत्कृष्ट गोलंदाज या पुरस्काराने सन्मानित मात्र त्यांना केलं जाईल. या लवकर या. चला, प्रवीण कोळी यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट गोलंदाज या पुरस्काराने मात्र त्यांचा सन्मान केला जातोय. अभिनंदन प्रवीणजी. यानंतर जातोय आम्ही उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, सर्वाधिक रन स्पर्धेमध्ये आणि अवॉर्ड जातोय ग्रामपंचायत सदस्य नावे शैलजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभासे या सामन्याचं. दरम्यान प्रवीण कोळी तुमच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय निखिल कोळी यांच्याकडून. तर प्रवीण कोळी, आपण हे पारितोषिक घ्यावं. चला, निखिल कोळी यांच्याकडून हे 500 रुपये आम्ही देतोय प्रवीण कोळी यांना. आणि बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट फलंदाज आणि खेळाडू ठरलाय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट देवानंद ठरलेत. उत्कृष्ट फलंदाज देवानंद.
तर देवानंद यांच्यासाठी सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राइज झालंय निखिल कोळी यांच्याकडून. आणि मी विनंती करतोय शैलजी पाटील साहेबांना, खरं तर उल्वानोड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा फ्रँचायझी ओनर आहेत नेहल ऋत्वी स्ट्रायकर्स नाबा. खरं तर उल्वानोड प्रीमियर लीगची पहिली ट्रॉफी, खरं तर सिल्वर ट्रॉफी, चांदीची ट्रॉफी नावागावामध्ये आली. आणि खरं तर या संघाचे संघमालक सुद्धा आहेत शैलजी पाटील. अगदी शांत असं व्यक्तिमत्व, त्यांच्या शुभास्ते आपण देतोय या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज. आणि यानंतर चतुर्थ पारितोषिक 4थ्या क्रमांकाचा मानकरी नेक्स्ट ट्रॉफी आपण देतोय. मी संतोषजी बोईर साहेबांना विनंती करतोय आपण आपल्या शुभास्ते अवॉर्ड द्यावा. आणि आजच्या रात्रीमध्ये एक शो मॅच झाली होती, प्रदर्शनीय सामना जो नवा 40+ आपण पाहिला. आणि त्यांच्या विरोधामध्ये खातापिता ग्रुप, आणि खातापिता ग्रुपनं हा सामना जिंकला होता. मी विनंती करेन खातापिता ग्रुप या ठिकाणी प्रफुल्लजी केणी आहेत आणि त्यांना देऊया आपण ही ट्रॉफी शो मॅचची. प्रफुल्लजी केणी खरं तर गेल्या 5 रात्री आम्ही पाहतोय दमदार सहकार्य मात्र राहिलंय या स्पर्धेसाठी. सरपंच साहेबांच्या खांद्याला खांदा लावून खरं तर उत्तम अशी कामगिरी केली. अगदी सर्व रात्री जागून खरं तर ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी त्यांनी अथक मेहनत घेतली. असं दमदार व्यक्तिमत्व, चांगले बॉडी बिल्डर आहेत प्रफुल्लजी केणी. आपलं सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतोय. आणि यानंतर वरती चतुर्थ पारितोषिकाकडे टीम शेलगर संघ ठरला या स्पर्धेमधील 4थ्या क्रमांकाचा मानकरी. आता शेलगरचे कोणी असतील तर प्लीज इसू कोळी. त्यानंतर तृतीय क्रमांकाचा मानकरी टीम बामणडोंगरी टीम. चला, बामणडोंगरीचे खेळाडू आहेत. खरं तर कालच्या रात्रीमध्ये शेलगर संघ या ठिकाणी खेळला होता, तेव्हा आजच्या रात्रीमध्ये ते आलेले नाही आहेत कदाचित. परंतु बामणडोंगरी संघ आज दमदार परफॉर्मन्स केलाय खरं तर टीम बामणडोंगरीनं. परंतु थोड्याशा चुका त्यांच्याकडून झाल्या, अन्यथा कदाचित फायनलमध्ये नक्कीच पाहायला मिळालं असतं. कारण स्ट्रॉंग पोझिशनमध्ये होता सेमीफायनलमध्ये, सगळ्यांना असंच वाटत होतं. नियाजजी काजी त्याचप्रमाणे संजयजी यांच्या शुभास्ते आपण देणार आहोत बामणडोंगरी संघाला या तृतीय क्रमांकाची ट्रॉफी. तर बामणडोंगरी 40+ टीम दमदार आज खेळ मात्र राहिला प्रत्येकाचा. खास करून मनोज नाईक जे खूप चांगले खेळले, प्रत्येक मॅच मध्ये त्यांच्या बॅटमधून धावा पाहायला मिळाल्या आणि त्यांचं फार मोठं योगदान मात्र राहिलं. सगळ्या बामणडोंगरी टीमचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतोय आणि पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा देतोय. यानंतर रनरअप टीम या स्पर्धेतील उपविजेता संघ टीम गव्हाण संघाला सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. रनरअप राहिला या स्पर्धेचा 40+ चा उपविजेता संघ गव्हाण. विशू कोळी यांचा संघ गव्हाण संघ, आणि गव्हाण संघाला या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. मी विनंती करतोय निखिल कोळी यांच्याकडून गव्हाण टीमला 5 किलो मटण देण्यात येणार आहे, त्यांच्याकडून आपण घ्या. चला, गव्हाण टीमचा करूया सन्मान आपण. आशिषजी पाटील साहेब, हनुमानजी बोईर साहेब, जयवंतजी पाटील साहेब, सगळ्या मान्यवरांना विनंती करतोय मी आपण आपल्या शुभास्ते. शैलेशजी पाटील साहेब आपण सुद्धा या. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण देतोय या ठिकाणी उपविजेता संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी
टीम गव्हाण उत्तम कामगिरी केली आजच्या रात्रीमध्ये. खरं तर कालच्या रात्रीमधून हा संघ फायनल मध्ये दाखल झाला होता आणि फायनल मध्ये खरं तर पराभूत झाला हा संघ, परंतु उत्तम कामगिरी संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिले. तर गव्हाण टीमचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतोय. चला अभिनंदन टीम गव्हाण. यानंतर मालिकावीर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज आणि सिरीज साठी आहे या ठिकाणी स्पोर्ट्स सायकल. चला स्पोर्ट्स सायकल मी संपूर्ण 40+ नावा टीमला विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते देऊया आपण हे सर्वोत्तम खेळाडू या स्पर्धेमधील आणि मोठं पारितोषिक मात्र या खेळाडूला जाईल. मॅन ऑफ द सिरीज, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा खेळाडू ठरलाय. बऱ्याच वेळेला खरं तर अशी मोठी पारितोषिक स्पोर्ट्स सायकल स्पोर्ट्स बाईक मिळवण्यासाठी खरं तर कर्तृत्वाबरोबर नशिबाची साथ सुद्धा असावी लागते आणि ही नशिबाची साथ मात्र या खेळाडूला मिळाली. आज जर बामणनोरी संघ जिंकला असता तर डेफिनेटली ही सायकल मनोज नाईकलाच होती, कारण तोच अव्वल स्थानावर आहे. परंतु ऍज पर रूल जे संघ फायनलिस्ट असणार आहेत त्याच संघातील एका खेळाडूला मात्र ही स्पोर्ट्स सायकल दिली जाईल आणि हा नशिबाचा कौल लागलाय नशीबच्या बाजूनं आणि तो खेळाडू ठरलाय सर्वोत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेमधील. अभिनंदन नशीब. आता नशीबला उचलून घेतलं जात आहे. वाह क्या बात आहे. नशीब सुद्धा मजबूत गडी आहे. कमाल कमाल आहे. स्टेप चालून अगदी वर आणलं जाते त्याला. हे आनंदाचे क्षण आहेत. खरं तर आनंदाचे क्षण सगळ्यांनीच अनुभवायला हवेत. ही सुंदर अशी स्पोर्ट्स सायकल त्याला दिली जाते या ठिकाणी. खरं तर मनोज नाईक हार्डलक. मनोज नाईक बरेच पुढे होते खरं तर गुणतालिकेमध्ये, परंतु संघाला जिंक आलं नव्हतं. आजच्या रात्रीमध्ये खरं तर दमदार खेळ केलाय कोंबडभुजे संघ आणि नशीबच्या जोरावर मात्र कोंबडभुजे संघाने या स्पर्धेची फायनल सुद्धा जिंकली. त्याचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतोय. संपूर्ण आमचे 40+ मास्टर्स नावा सगळ्या सहकार्यांच्या वतीनं त्याचा करतोय आपण मनपूर्वक अभिनंदन. वेल प्लेड. अभिनंदन नशीबदा आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि यानंतर शेवटचा पारितोषिक या स्पर्धेचा चॅम्पियन संघ टीम कोंबडभुजे पहिल्या क्रमांकाचा मानकरी. अभिनंदन कोंबडभुजे. या आपण मंचावर. यस कोंबडभुजे संघ ठरलाय 40+ स्पर्धेचा विजेता संघ. शनिवारी पगार होईल मेवणी ऐतवारी. मुंबई जाईन मेवणी ऐतवारी. मुंबई जाईन ऐतवारी. मुंबई जाईन तुला पैठणचा शालू हाणीन. तुला पैठणचा शालू हाणीन.
पैठणचा शालू नेशील गावा नाव माझं मिरवशील गावा नाव माझं मिरवशील गावा नाव माझं मिरवशील नावाखाली बोलते शेवा खरी मेवणी चल जाऊ गो घरापुरी मेवणी चल जाऊ गो घरापुरी मेवणी चल जाऊ गो घरापुरी. थँक्यू डीजे. सगळ्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. खरं तर आमचे मॅच ऑफिशियल्स आमच्या दोघांचं राहिलंय. मला एक सन्मान दिलं आपल्या शिवा महाराज. तर पंचांच्या भूमिकेमध्ये आज गरज सरांचा सर आभार आपण व्यक्त करूया. त्याचप्रमाणे आजच्या रात्रीमध्ये राजकिरण कोळी सर ज्यांची मोलाची साथ मात्र लाभली. आमच्या समोर PTC लाईव्हच्या टीमचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. कांचनजी पालकर यांचा सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि डीजे श्रीकांत त्यांचा सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करूया. आपण माळी सरांचं